जय सद्गुरु जय जय रघुवीर समर्थ. श्री सद्गुरु चरित्र अध्याय 8. शनी प्रदोष व्रत महात्म्य कथनम. नाम श्रीराम समर्थ. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. नामधारक मने सिद्धासी, गोकर्ण महिमा निरोपिलासी. श्री गुरु राहिले किती दिवसी, वर्तले पुढे काय सांग. तू गुरुमूर्ती कृपा सिंधू, माझे मनी लागला वेदू. चरित्र एकता महानंदू, अतोल्हास होतसी. परिसोनी शिष्यांचे वचन, संतोष सिद्ध अतिगहन. सांगता जाहाला विस्तारून, श्रोते तुम्ही अवधारा. गोकर्ण क्षेत्री श्रीपाद येते, राहिले वर्षी 3 गुप्ती. तेथोनी श्री गुरुपर्वता येती, लोकानुग्रहासी. जयाचे चरण दर्शन करिता जाण, समस्त तीर्था समान. चरण पवित्र वितता पुराण, वेदश्रुती बोलती. समस्त तीर्थे गुरुचरणी, तो का हिंडे तीर्थे भुवनी. लोकानुग्रह करणे म्हणून जाती आपण परियेसा. मासचारी क्रमोनी तेथे आले निवृत्ती संगमाते. दर्शन द्यावया भक्त लोकाते, पातले तया कुर्वपुरा. कुर्वपूर महाक्षेत्र, कृष्णगंगा वाहे तीर. महिमा सांगता असे अपार, भूमंडळात दुर्लक्ष. तेथील महिमा सांगता विस्तार होईल बहुकथा. पुढे असेल अखिल चरित, सांगेन एक एक चित्ते. श्रीपाद राहिले कुर्वपुरी, ख्याती जाहिली भूमीवरी. प्रकट महिमा अंपरांपरी, सांगता विस्तार असे दिखा. जे जन भजती भक्तीसी, सौख्य पावती अप्रयासी. लक्ष्मी कन्या पुत्रीसी, जे जे चिंतिले पावती. समस्त महिमा सांगावयासी, विस्तार होईल बहुंसी. नामधारका परियसी, सांगेन किंचित तुझा आता. पुढे अवतार वाया गती, सांगेन एक एक चित्ती. श्रीपाद कुरवपुरी असती, काय कारण पुढे ऐसे. श्री गुरुचरित्र अध्याय 8. शनी प्रदोष महाव्रत महात्म्य. नामधारक सिद्धांना म्हणाला, आपण मला गोकर्ण महात्म्य सांगितले. श्री गुरु श्रीपाद तिथे किती दिवस राहिले आणि त्यानंतर काय झाले ते ऐकण्याची मला फार इच्छा आहे. त्याविषयी मला सविस्तर सांगा. श्री गुरुचरित्र ऐकताना मला अतिशय आनंद होत आहे. नामधारकाने अशीच विनंती केली असता आनंदित झालेले सिद्ध म्हणाले, आता तू लक्षपूर्वक आहे. श्री गुरु श्रीपाद गोकर्ण क्षेत्री 3 वर्षे गुप्तपणे राहिले. त्यानंतर ते श्रीशैल पर्वतावर गेले. लोकांच्यावर अनुग्रह करण्यासाठी तेथे ते 4 महिने राहिले. त्यानंतर ते कृष्णा गोदा नद्यांच्या संगमावर असलेल्या कुरवपुरास गेले. कुरवपूर हे महाक्षेत्र आहे. त्याचे महात्म्य फारच मोठे आहे. जे लोक तेथे राहून उपासना करतात त्यांना सर्व प्रकारची सुखे प्राप्त होतात. त्यांचे मनोरथ सिद्धीला जातात. श्रीपादी तेथे राहत असताना असंख्य लोक त्यांच्या दर्शनासाठी येऊ लागले. तेथे श्रीपादांनी अनेक लीला करून असंख्य लोकांची संकटे दूर केली. त्या सर्वच लीला सांगू लागलो तर कथा विस्तार फार होईल, पण त्यातील काही महत्वाच्या लीला सांगतो त्या तू एकाग्र चित्तेने ऐक. तर त्या कथा अवतार या कारण सांगेन त्यांचे पूर्वकथन. वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण होता तया ग्रामी. त्यांची भार्या होती एक, नाम तियेचे अंबिका. सुशील आचार पती सेवका, महापुण्य सती देका. तिथे पुत्र होऊनी मरती, पूर्वकर्म फळ अर्जिती. अनेक तीर्थवत आचरती, तिने केली परियेसा. ऐसे असता होणार गती, पुत्र जाला मंदमती. माता स्नेह करी प्रीती, अपूर्व आपणासी म्हणून. वर्तता माता पित्या घरी, विप्रात्मज वाढला अतिप्रीती करी. वर्तबंध करती कुडाचारी, वेदाभ्यासी घालावया. विद्या नये तया कुमरा, मंदमती अज्ञान बहिरा. चिंता वाढे त्या द्विजोरा, म्हणे पुत्र मंदमती. अनेक देव आराधोनी, पुत्र लाभलो कष्टोनी. प्राचीन कर्म न सुटे म्हणून, चिंता करी अहोरात्र. अनेक परी शिकवी त्यासी, ताडण करी बहुवसी. दुःख होय त्या जननीसी, वर्जी आपुले पती दे. पतीसी म्हणे ते नारी, पुत्र नाही आमचे घरी. कष्टे करुणी नाना परी, पोशिले एका बाळकासी. विद्या नये वेद त्यासी, वाया मारुनी का कष्टासी. प्राचीन कर्म असे त्यासी, मूर्ख होऊनी उपजावे. आता जरी तुम्ही यासी, ताडण कराल अहर्निशी. प्राण त्यजीने हा भरवसी, म्हणून बोले पतीसी. स्त्रियेचे वचन ऐकुनी, विप्र राहिला चिंतमणी. ऐसा काळ क्रमोनी, होते तया ग्रामात. वर्तता पुढे तया स्थानी, विप्र पडला असमाधानी. दैव शंके करुणी, पंचत्व पावला परियेसा. पुत्रासहित ते नारी, होते तेथे कुर्वपुरी. याचुनी आपुले उदर भरी, जीवत्व करी येणे परी. विप्र स्त्रियेचा कुमार देखा, विवाह योग्य जाहला निका. निंदा करिता सकळ लोक, मतिहीन म्हणून या. कन्या न देती त्यासी कोणी, समस्त करीती दूषणी. म्हणती शस्क वाहे का पाणी, उदर भरी येणे विधी. समस्त ब्राह्मण म्हणती त्यासी, दगडापरी जन्मलासी. लांछना आणिले वंशासी, अरे मूर्खा कुलनाशका. तुझ्या पितयाचा आचर, ख्याती असे 4 श्रेष्ठ. जाणे वेद धर्मशास्त्र, त्याचे पोटी तू जन्मलासी.
बोला अनिला तू पितयासी, घातले पुस्तित्त अधोगतीसी, भिक्षा मागुनी उदर भारीसी, लाज नये कैसी तुझ. जन्मोनी तू संसारी, काय करावे पशुत्वा परी, अथवा गंगा प्रवेश करी, जन्मोनी या वाया म्हणती लोक. ऐसे कोणी ब्रह्मचारी, दुःख करी नाना परी, मातेसी मनतसे अवसरी, प्राण त्यजी ना आपुला. निंदा करीती सकळ मज, असुनी देह कवन काज, पोचू न शके माते तुझ, जाईन अरण्यवासासी. ऐकुनी पुत्राचे वचन, माता करी अतिचिंतन, शोक करी अति गहन, प्रलापितसे ते नारी. माता सूत दुःख करीत, गेली गंगा प्रवाहात, तेथे देखील जगद्बिरीत, त्रिपाद येती स्नान करिता. जाऊनी दोघे लागती चरणी, विनवितरे कर जोडुनी, वासना असे आमुचे मनी, प्राणत्युंज गंगते. निरोप द्यावा जी आमासी, सद्वित व्हावया करुणासी, आत्महत्या महादोषी, म्हणून विनवितो कृपा सिंधू. ऐकुनी विप्र स्त्रियेंचे वचन, पुसती श्रीपाद कृपा करून, काय संकटी तुमचे मन, तेजिने प्राण कवन्या गुणे. विप्रसी तये वेळा, सांगती जाहली दुःखा सकळा, म्हणे स्वामी भक्तवत्सला, तारावे आम्हा बाळकासी. पुत्राविने कष्टले भारी, अनेक तीर्थे पादचारी, केली वत्रे पूजा जरी, सकळही देव आराधिले. व्रते उपवास सांगू किती, करीत झाले अपरिमिती, झाला पुत्र हा दुर्मिती, निंदा करीती सकळ जन. वेदशास्त्र संपन्न पती माझा ब्राह्मण, त्याची पोटी जन्मला हा हीन मंदमती दुरात्मा. कृपा करी का श्रीपाद यती, जन्मोजन्मी ऐसे गती, पुत्र न व्हावा मंदमती, ऐसा पदार्थ सांगा मज. कृपा सागर दैन्य हरण, म्हणून धरले तुझे चरण, शरणागता कराव्या रक्षण, आलासी स्वामी कृपा सिंधू. जन्मोनिया संसारी, कष्ट केले नाना परी, न देखेची सौख्य कुसरी, व्याले पुत्र न राहते. वांचोनिया हा सुख एक सूत, शेळीच्या गळा स्तन लोंबत, वृथा जन्म जाहला म्हणत, विनवितसे श्री गुरुसी. देवा आता असे करणे, पुढील जन्मी मनुष्यपणे, पूज्य मान पुत्र पावणे, जसा तूर पूज्य जगत्रयासी. सकळ लोक त्यासी वंदिती, ऐसा पुत्र होणार गती, उपाव सांगाव श्री गुरु येती, म्हणून चरणी लागला. श्रीमाते उद्धार गती, नवे मागुती पुनरावृत्ती, पितरा सकळा सर्व प्राप्ती, लाभ ऐसे निरोपावे. वासना असे माझ्या मनी, पुत्र व्हावा ब्रह्मज्ञानी, बाळपणीच पाहणे नयनी, पूज्यमान समस्तांसी. श्रीपाद ऐकुनी तिचे वचन, सांगती भक्ती कृपा करून, करो ईश्वरा आराधन, पुत्र होईल श्रीहरी ऐसा. गौडणीचे घरी देखा, कृष्णोपजला जो कर्णिका, व्रत केले गौडणी ऐका, श्री ईश्वराची आराधना. तैसा आराधी तू ईश्वर, पुत्र पावसी हा निर्धार, तुझ्या मनी आशा भार, लाभली म्हणती श्रीपाद येती. विवस्त्री म्हणे तया वेळी, व्रत कैसे गेले ते गौडी, कैसा पूजिला चंद्रमोडी, विस्तारावे मजप्रती. तैसेच व्रत करीन पापन, म्हणून लागत असे चरणा, कृपामूर्ती श्री गुरु राणा, सांगता झाला तयावेळी. म्हणती श्रीपाद तियेसी, ईश्वर पूजो वीतोत्प्रदोषी, मंदवारी विशेषी, पूजा करे भक्तीने. पूजा देखील गौडीनी विस्तारसे स्कंद पुराणी, सांगेन कथा एक सुगुनी, म्हणती श्री गुरु तयेसी. ऐकून श्री गुरुचे वचन, संतोषली विप्रांगण, जाऊनी लागे श्री गुरुचरणा, विनवितसे तये वेळी. विप्रसनी म्हणे स्वामी साई, अभिनव माते निरोपिलेसी, देखता पूजा प्रदोषी, पुत्र झाला कृष्ण ऐसा. आपण केली या पूजा जरी, फळ पावेन निर्धारी, पूर्वी झाले कवने परी, विस्तारावे मददाता. पुढे कथा सांगत, म्हणजेच नामधारकांना कथा सांगत ते बोलू लागतात. त्या कुरवरपूर क्षेत्रात वेदशास्त्र संपन्न असा एक ब्राह्मण राहत होता. त्याच्या पत्नीचे नाव अंबिका. ही स्त्री अत्यंत सात्विक, धर्मपारायण होती, परंतु तिच्या संसारात एक मोठे दुःख होते. तिला पुत्र होत असत, पण ते जगत नसत. तिने अनेक तीर्थयात्रा केल्या, व्रतवैकल्य केले, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. पुढे अनेक वर्षाच्या उपासनेने तिला एक पुत्र झाला, परंतु दुर्दैवाने तो मंदबुद्धीचा झाला. त्याला कशातही गती नव्हती. त्याची मुंज करण्यात आली, पण त्याला काहीही उपयोग झाला नाही. त्या ब्राह्मणाने त्या मुलाला अनेक प्रकारे शिकवण्याचा प्रयत्न देखील केला, पण त्याला शिक्षा केली, पण त्याला काहीच विद्या जमत नव्हती. वडिलांना मोठी चिंता वाटू लागली. त्याने अनेक नवसावयास केले, पण त्याचा काही एक फायदा झाला नाही. वडील त्याला शिक्षा करू लागले की आईला फार वाटत असे, आणि ती शिक्षा झालेली पाहून आईला वाईट वाटत होतं. ती त्यांना म्हणे, तुम्ही त्याला विनाकारण मारू नका, तो मंद बुद्धीचा आहे, त्याला तो तरी काय करणार. आपले हे पूर्वकर्म आहे, दुसरं काय. निदान आपला पुत्र जिवंत आहे ह्यातच समाधान माना. काही दिवसांनी तो ब्राह्मण मरण पावला. त्या कुटुंबावर दुःखाची कुऱ्हाडच कोसळली. पोट भरण्याची भ्रांती निर्माण झाली आणि भीक मागून जगण्याची वेळ आली. मुलगा मोठा झाला, लग्नाचे वय झाले, पण त्याला मुलगी कोण देणार. लोक त्याची निंदा करीत म्हणू लागले, तुझा पिता मोठा विद्वान, वेदांती,
आणि त्याच्या पोटी जन्मास आलेला तू परशुराम तुझा जन्म फुकट गेला. भीक मागताना लाज कशी वाटत नाही? त्यापेक्षा गंगेत जीव का देत नाहीस? ही जननिंदा ऐकून त्या मातापुत्रांना अत्यंत दुःख होत असे. तो मुलगा आईला म्हणाला, मला ही जननिंदा सहन होत नाही, त्यापेक्षा जीव दिलेला बरा. त्याच्या आईला हे जीवन नकोसे झाले. मग ते आपल्या मुलाला बरोबर घेऊन खरोखरच जीव देण्यासाठी गंगेच्या काठावर गेले. त्या दोघांनी गंगेच्या प्राण्यात प्रवेश केला. त्यावेळी श्रीपाद येती तेथे स्नान करीत होते. त्यांना पाहून त्या दोघांनी पाण्यातच त्यांना वंदन केले. त्या मुलाची आई म्हणाली, या गंगेत प्राणत्याग करावा अशी आमची इच्छा आहे. आत्महत्या करणे महापाप असल्याने आम्हाला संतती मिळावी असा आपण आशीर्वाद द्यावा. तुम्ही आत्महत्या का करीत आहात असे श्रीपादांनी विचारले. तेव्हा तिने सर्व हकीकत श्रीपादांना सांगितली. शेवटी ती म्हणाली, यतिवरा, आता पुढच्या जन्मी तरी तुमच्यासारख्या त्रैलोक्य पूजनीय पुत्र मला प्राप्त व्हावा असं ते. तेव्हा श्रीपाद यतींनी शिवाची आराधना करण्याचा त्यांना उपदेश केला. ते म्हणाले, पूर्वी एकदा गौडिणीने शिवव्रताचे आचरण केले, त्यामुळे त्यांच्या कुळात श्रीकृष्णाचा अवतार झाला होता असे सांगून त्यांनी तिला शनी प्रदोषाचे व्रत करण्यास सांगितले. आणि मग त्यांनी उज्जैनी नगराला एक प्राचीन कथा सांगितली. आणि ती प्राचीन कथा आपण पुढे ऐकूया. श्री गुरु सांगती तयसी सांगेने एक चित्तेसी उज्जिनी नाम नगरीसी जाहिले विचित्र परियेसा. तया नगरी चंद्रसेन राजा होता धर्मज्ञ, त्याचा सखा असे प्राज्ञ मणिभद्र म्हणून परियसा. सदा ईश्वर भक्ती करी नाना परी पूजे अपारी, भोळा देव प्रसन्न करी दितला चिंता मनी एक. कोटी सूर्याचा प्रकाश माणिक शोभे महासुरस, कंठी काली सदा हर्ष तया मणिभद्र सैन्य सख्यासी. तया मण्याचे लक्षण स्वर्ण होती लोह पाषाण, तेच फाके जयाची ज्यावरी जाण कनक होय परियेसा. जे जे चिंतित मानसी ते ते पावे स्मरणेसी, ऐशी ख्याती मानकासी समस्त राजे काशा करीती. इष्टत्वे मागिती कित्येक मागो पाठवित ते मानिक, बलात्कारे घ्यावय देख राजे वंचिती परियेसा. म्हणून क्रय करुणी देखा मानिक द्यावे आपण एका, जरी न देसी स्वाभाविका युद्धा लागे येऊ म्हणती. राजे समस्त मिळवणी पातले गे नागरा त्या उज्जनी, अपार सैन्य मिळवणी क्षोणी वैष्टिले तया नगरासी. ते दिनी शनिवार त्रयोदशी राजा बैसला पूजेशी, शंकान धरी मानसी एक चित्त पूजितसे. महाकाळेश्वर लिंगासी पूजा करी राजा हर्षी, गोळीनी कुमेरी महावयासी आली तया शिवालया. पूजा पाहुनी शिवाची मुले म्हणती गवळिनीची, खेळू चला आम्ही ऐसेची लिंग करुणी पूजू आता. विनोद करुणी आली आपले गृहा सन्निधानी, एकवटोनी पाषाणी कल्पिले तेथे शिवालय. पाषाण एक करुणी लिंग पूजा करीती, बाळके चांग नाना परीची पत्री सांगड कल्पिती तेथे पूजेसी. षोडशोपचारे पूजा कल्पिती, उदक नैवेद्य समर्पिती, ऐसे कौतुके खेळती ते गोपकुमारक. गोपिका स्त्रिया येऊनी पुरतांतरी नेती बोलावणी, भोजन करावे म्हणून गेली सकळ बाळके. त्यातील एक गोपी सुन जाये भुना लिंग सोडून, त्याची माता जवळ येऊन मारी आपुले पुत्रासी. म्हणे कुमारा भोजनासई चाल घरा जाहली निशी, काही केलिया नच वचे पेरियसी तो गोपी कुमारक. कोपे करून ते गौडनी मोडी पूजा खेळ अंगणी, पाषाण दुरी टाकून गेली आपले मंदिरासी. पूजा मोडती बाळक प्रलाप करीत असे तो अनेक, मूर्छा येऊन क्षण एक पडिला भूमी अवधरा. लय लावणी लिंगस्थानी प्राण तेजू पाहे निवारणी, प्रसन्न झाला तो शूलपाणी तया गोपी सूतला. शिवालय रत्नचकित सूर्य तेजे जैसे शोभित, लिंग दिसे रत्नखचित जागृत झाला तो बाळक. निजरूप धरुनी गौरी रमण, उठवे बाळक करी धरून, वर माग म्हणे मी प्रसन्न जे वांछित ते देईन. बाळके विनविले ईश्वरासी, कोपन करावा मातेसी, पूजा मोडली प्रदोषी क्षमा करणे म्हणत असे. ईश्वर भोळा चक्रवर्ती वर दिला बहुत प्रीती, प्रदोष समी पूजा देखती गौडी होय देवजननी. तिच्या पोटी होईल सुत तोची विष्णू अवतार विख्यात, न करी पूजा वहिली म्हणत पोशील आपुले पुत्रापरी. जे जे मनी तू इच्छिसी पावेल वेगी धरी मानसी, अखिल सौख्य तुझ्या वंशी पुत्रपोत्री नांदाल. प्रसन्न होऊनी गिरिजापती केले लिंगा लई गुप्ती, शिवालय राखिले रत्नखचिती गौडाया घरी तयाच परी. कोटी सूर्याचा प्रकार शिवलया दिसे सुरस, लोकमंती काय प्रकाश उदय झाला दिनकरा. आले होते परराष्ट्र राजे विस्मय करीती महाचोजे, द्वेष स्वांडुनी बोलते बोजे भेटो मनती रासाई. पहा हो पवित्र नगरात सूर्य झाला असे उदित, राजा असेल पुण्यवंत ऐसी यांसी काय विरोध. म्हणून पाठविती सेवकासी भेटू म्हणती प्रीतीसी, राजा बोलावी तयासी आपले गृही नगरात. इतके होता ते अवसरी राजा पुसतो प्रीती करी, रात्री असता अंधकारी उदय झाला केवी सूर्य. राजे चंद्रसेना सहित पहावया येती कौतुकार्थ, तिसे विचित्र रत्नखचित शिवालय अनुपम्य.
तेनेची परी गोड्याचे सदन विराजमान अति गहन पुस्ता झाला राजा आपण तया गौडिया कुमार कासे. सांगितला सर्व वृत्तांत संतोष करीत राजे समस्त गौडिया राजा तू होई म्हणत देती नाना देश संपदा. निघोनी गेले राजे सकळ राहिला चंद्रसेन निर्मळ शनी प्रदोष पूजा फळ भैकेचे तया नरा. गौडी कुमर जाय घरा मातेसी सांगवी सविस्तरा येईल पुढे तुझ्या उदरा नारायण अवतरुणी. ऐसा ईश्वर दिदला वर संशय न धरी निर्धार प्रसन्न जाहला कर्पूर गौर देखील पूजा प्रदोषींची. मोडिलीस प्रदोष पूजा म्हणून म्या मागितले त्या क्षूळ पाणी क्षमा करून घेतले म्हणून सांगे वृत्तांत मातेसी. ऐसा ईश्वर प्रसन्न झाला प्रदोष पूजा ऐसे फळा श्रीपाद सांगिती तये वेळा तया विवस्त स्त्री येसी. तुझे मनी असेल जरी होईल पुत्र मजसरी संशय मांडून निर्धारी शनी प्रदोषी पूजी शुभ. ऐसे म्हणून श्रीपाद रावो चक्रवर्ती भोळा देवो विप्रस्त्रियेचा पाहुनी भाव प्रसन्न होतो तयावेळी. बोलावनी तिचे कुमार कासी हस्त ठेविती मस्तकेसी ज्ञान जाहिले तत्काळ येसी त्रिवेदी झाला शास्त्रज्ञ. वेदशास्त्रादी तर्क भाषा म्हणता झाला अतिप्रकाशा विस्मय झाला असमहसा असा विप्रमंती अति आश्चर्य. विस्मय करोनी विप्रवणिता म्हणे ईश्वर निश्चित कार्यकारण अवतार होत आला नरदेह धरुणी. पूर्वजन्मींचे पुण्यार्जित जोडले हे निश्चित जो भेटला श्री गुरुनाथ म्हणून नेमिले क्षणाक्षण. म्हणे ईश्वर तुची होसी पूजा करीन मी तुझ प्रदोषी मिथ्या नव्हे तुझी या वाक्यांची पुत्र व्हावा तुझ ऐसा. ऐसा निश्चय करोनी पूजा करीती नित्य येऊनी प्रदोष पूजा अति गहनी करी श्रीपाद रायासी. पुत्र झाला तिचा महाज्ञानी वेदशास्त्र संपन्नी पूज्य झाला अति गहनी सर्वाहुनी अधिकता. विवाह झाला मग तयासी पुत्रपौत्री नांदे हर्षी श्री सद्गुरु कृपा होय जैसी ऐसे होय अवतारा. ऐसा श्री गुरु कृपावंत भक्तजना असे रक्षित एक शिष्य एक चित्त नामधारक श्रीमंता. नामधारक भक्तासी सांगे सिद्ध विस्तारेसी परी ऐसा समस्त भक्त हर्षी मने सरस्वती गंगाधर. त्याच्यानंतर उज्जैनी नगरातील ती कथा पाहायला सुरुवात होते. श्रीपाद यती म्हणाले. ही कथा आहे उज्जैनीतील म्हणजे श्रीपाद कथी हे त्या स्त्रीला ही संपूर्ण कथा सांगण्याचा प्रयत्न करतात. श्रीपाद यती म्हणाले ही कथा आहे उज्जैनी नगरातील. एकदा त्या नगरात एक मोठी अद्भुत कथा घडली. त्या नगरात चंद्रसेन नावाचा एक धर्मशील राजा होता. मणिभद्र नावाचा त्याचा मित्र होता. तो भगवान शंकराची उपासना करीत असे. त्याच्या भक्तीने प्रसन्न झालेल्या शंकरांनी त्याला एक अद्भुत तेजस्वी मणी दिला. त्या मणाच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने होत असे. इतकेच नव्हे तर पाषाणाचेही सोने होत असे. तो मणी म्हणजे चिंतामणीच होता. जे चिंतावे ते त्या मणाच्या प्रभावाने प्राप्त होत असे. असा तो मणी मणिभद्र गड्यात धारण करीत असे. इंद्रसेन आणि मणिभद्र मित्र असल्यामुळे इंद्रसेनही तो मणी गड्यात धारण करीत असे. तो अद्भुत मणी आपल्याला मिळावा असे अनेकांना वाटत असे. अनेक राजांनी तो मणी विकत मागितला पण इंद्रसेनाने त्याला साफ नकार दिला. त्याने तो मणी अगदी गुप्त ठिकाणी सुरक्षित ठेवला होता. इंद्रसेन तो मणी बऱ्या बोल्याने देत नाही हे पाहून इतर राजे लोकांनी युद्ध करून तो मणी हिरावून घेण्याची धमकी इंद्रसेनाला दिली. पण इंद्रसेनाने त्या धमकीला जुमानलेच नाही. मग इतर राजांनी सैन्यासह उज्जैनीवर स्वारी केली व नगराला वेढा घातला. त्या दिवशी शनिवार त्रयोदशी होती. संध्याकाळी तो निश्चिंत मनाने भगवान शंकराची पूजा करण्यास बसला आणि मोठ्या थाटात त्याची पूजा चालू झाली. राजा इंद्रसेन महाबळेश्वर शिवलिंगाची अगदी शांत चित्ताने पूजा करीत होते. त्याच वेळी काही गवळणी आपल्या मुलांना घेऊन मंदिरात चाललेली ती पूजा पाहून आपणही अशीच पूजा करूया का असे म्हणून गवळ्या यांच्या मुलांनी बाहेर मोकळ्या जागेत दगड मांडून शिवलिंग, मंदिर, खांब, पाने, फुले, बिल्वपत्रे इत्यादी सगळे काही दगडांचेच कल्पून लटूपटूची शिवपूजा सुरू केली. काही वेळाने गवळणी परत गेल्या आणि थोड्या वेळाने त्या परत आल्या व आपापल्या मुलांना भोजनासाठी म्हणून घरी घेऊन गेला. परंतु एक मुलगा मात्र पूजा टाकून गेला नाही. तो पूजा करण्यात घडून गेला होता. डोळे मिटून शिवध्यान करीत होता. त्याची आई परत आली. ती आपल्या मुलाला लागारागाने घराकडे ओढत नेऊन गेली पण तो मुलगा पूजा टाकून जाण्यास तयार होईना. तेव्हा त्या मुलाच्या आईने रागाने ती पूजा मोडून टाकली. त्यामुळे तो मुलगा रडू लागला, गडबड लोडू लागला. तेथील दगडावर डोके आपटून प्राण देण्याचा त्याने निश्चय केला. अत्यंत शोकाकुल होऊन बेशुद्ध पडला. त्या मुलाची भोडी भावडी भक्ती पाहून प्रसन्न झालेले शंकर तिथे प्रगट झाले. त्यांनी रत्नखचित शिवलिंग निर्माण केले आणि मग त्या मुलाला प्रेमाने जागे करून त्या मुलाला वर मागण्यास सांगितलं.
मुलाने डोळे उघडून समोर पाहिले तो प्रत्यक्ष भगवान शंकर स्मित हास्य करीत उभे होते. भोवती भव्य रत्नखचित शिवमंदिर सूर्य तेजाप्रमाणे चकमकीत होते. ते पाहून आश्चर्यचकित झालेला तो मुलगा शिवचरणांवर मस्तक ठेवून हात जोडून म्हणाला, भगवंत, माझ्या आईवर रागवू नका. तिने आपली प्रदोष पूजा मोडून टाकली. तिला क्षमा करा. त्या मुलाने अशी प्रार्थना केली असता भगवान शंकर अधिकच प्रसन्न झाले आणि म्हणाले, बाळा, तू चिंता करू नकोस. मी तुझ्या आईवर मुळीच रागवणार नाही. तिच्या पोटी भगवान विष्णू अवतार घेईल व तुझ्या आईला लालन पालन करण्याचे भाग्य लावेल. तुमच्या वंशांची भरभराटी होईल. तुझ्या मनात जी इच्छा असेल ती पूर्ण होईल. असे सांगून भगवान शंकर त्या लिंगात गुप्त झाले आणि मात्र ते रत्नखचित मंदिर जशीच्या तसेच तिथे राहिले. त्या मंदिराचा कोटी सूर्यासमान दिव्य प्रकाश नगराबाहेर पसरला. ज्या राजांनी नगराला वेढा घातला होता ते दिव्य प्रकाश पाहून चकित झाले. त्यांच्या मनातील राग द्वेष भावना नाहीशा झाल्या. ते शिवदर्शनासाठी नगरात आले. इंद्रसेन राजा मोठा पुण्यवंत आहे. त्याला विरोध करणे योग्य नाही असा विचार करून ते इंद्रसेनला भेटावयास गेले. इंद्रसेनाने ते सर्वांचे मोठ्या प्रेमाने स्वागत केले आणि मग राजा इंद्रसेनाने सर्वांना बरोबर घेऊन मोठ्या प्रेमाने स्वागत केले. मग राजा इंद्रसेन सर्वांना बरोबर घेऊन ते रत्नखचित शिवमंदिर पाहण्यासाठी गेला. त्याच वेळी त्या गवड्याचे घरही रत्नखचित झाले होते. ते पाहून सर्वांना आश्चर्य झाले. राजाने त्या गवड्याच्या मुलाची चौकशी केली असता त्याने सगळी हकीकत सांगितली. ते ऐकून आनंदित झालेल्या सर्वांनी त्या मुलाला अनेक भेटवस्तू दिल्या. मग सर्व राजे स्वस्थळी निघून गेले. प्रदोषकाळी केलेल्या शिवपूजनाचे हे फळ आहे हे राजाला समजले. त्याला अतिशय आनंद झाला. तो मुलगा आपल्या घरी गेला. तो आईला म्हणाला, आई, तुझ्या पोटी नारायणाचा अवतार होणार आहे असे भगवान शंकरांनी मला वरदान दिले आहे. प्रदोषकाळी तू शिवपूजा पाहिलीस, त्यामुळे शंकरांनी तुला क्षमा करून हा वर दिला आहे. ही कथा सांगून श्रीपाद त्या ब्राह्मण स्त्रीला म्हणाले, तू सुद्धा प्रदोष पूजा कर. तुला माझ्यासारखा पुत्र होईल. तू कसलीही चिंता करू नकोस. मनात शंकाही बाळगू नकोस. असे बोलून श्रीपादांनी त्या स्त्रीला अनेक आशीर्वाद दिले. मग त्यांनी त्या स्त्रीच्या मतिमंद मुलाला जवळ बोलून त्याच्या मस्तकावर वरदहस्त ठेवला. त्याच क्षणी त्याच्या ठिकाणी सर्व ज्ञान प्रकट झाले. तो मुलगा आता अत्यंत तेजस्वी दिसू लागला. त्या स्त्रीला अतिशय आनंद झाला. ती श्रीपादांना म्हणाली, आज मला रूपाने प्रत्यक्ष परमेश्वरच भेटला आहे. पुढील जन्मी मला तुमच्यासारखा पुत्र होईल असा वर मला दिला आहात. त्याबद्दल माझ्या मनात तीळ मात्र शंका नाही. त्या स्त्रीने श्रीपादांना प्रत्यक्ष शंकर मानून नित्य प्रदोषकाळी त्याची पूजा करण्याचे व्रत घेतले आणि तिच्या प्रदोषकाळी त्यांची पूजा करण्याचे व्रत तिच्या पुत्राचाही पुढे विवाह झाला आणि ते व्रत पूर्ण झाले. तिच्या पुत्राचा पुढे विवाह झाला. त्यालाही पुत्रपौत्रादी सर्व काही प्राप्त झाले आणि नामधारकाला ही कथा सांगून सिद्धयोगी म्हणाले, श्री गुरु असे कृपावंत दयावंत आहेत. ते आपल्या भक्तांचे सर्वतोपरी रक्षण करतात. अशा प्रकारे इति श्री गुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरो श्री नरसिंह सरस्वत्पुख्याने सिद्धनामधारक संवादे शनि प्रदोष व्रत महात्म्य कथनम नाम अष्टमोध्याय. श्री नरसिंह सरस्वती दत्तात्रय प्रणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. जय जय रघुवीर समर्थ. जय सद्गुरु. हा होता आपला आजचा 8वा अध्याय, शनी प्रदोष व्रत महात्म्य कथनम नाम. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये अध्याय 9व्या सकट रजकवर प्रदानम तथा श्रीपाद निजा मंदन कर्मनम नाम सोबत आणि त्यामागील मराठी भावार्थासोबत. तोपर्यंत जय जय रघुवीर समर्थ. जर तुम्हाला पुढील अध्यायांचे व्हिडिओही लवकरात लवकर हवे असतील आणि पाहायचे असतील तर आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून जेव्हाही आम्ही पुढील अध्यायाचा व्हिडिओ अपलोड करू तो तुमच्यापर्यंत सर्वात पहिले पोहोचेल. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जय रघुवीर समर्थ.